नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जून महिना आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींची आपण वाट बघायला लागतो. त्यातच एक गोष्ट म्हणजे 10वी आणि 12वीचे निकाल. वेगवेगळ्या बोर्डांचे निकाल आता यायला सुरुवात झालेली आहे, येणार आहेत येत्या काही दिवसांमध्ये. आणि हे निकाल यायला लागल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा होते की आता 10वी आणि 12वी नंतर नेमकं आम्ही करायचं काय आहे, करिअर कसं घडवायचं आहे. आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आज आपण बोलणार आहोत 10वी 12वी नंतरच्या अभ्यासक्रमांचे विविध पर्याय कुठले आहेत. आणि या सगळ्याची माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत विवेक वेलणकर सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. व्यवसाय मार्गदर्शन किंवा व्यवसाय समुपदेशक म्हणून गेली 15 वर्ष सर काम करतायत. त्याबद्दल हजारांच्या वर लेख त्यांनी लिहिलेले आहेत, पुस्तकं आहेत त्यांची, आणि अनेक लेक्चर्स सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात याबद्दलची खूप छान माहिती आपल्याला मिळणार आहे हे निश्चित. तुमच्या मनात सुद्धा निश्चित प्रश्न असतील, आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलवरून जी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा दोन गोष्टींची काळजी आपण घेणार आहोत नेहमीप्रमाणे. एकतर टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत किंवा कमीत कमी ठेवणार आहोत. आणि आजचा जो आपला विषय आहे 10वी 12वी नंतर अभ्यासक्रमांचे वेगवेगळे पर्याय कुठले आहेत जेणेकरून छानसं करिअर होऊ शकतं, त्याच अनुषंगाने प्रश्न जर विचारलेत तर उत्तम मार्गदर्शन आपल्याला मिळेल. सर, मुळात हे जे सगळं करिअरचं प्लॅनिंग आहे आणि त्या अनुषंगाने अभ्यासक्रम निवड, हे सगळं कधीपासून सुरू झालं पाहिजे की त्याची एक निश्चित वेळ असते का? खरं म्हणजे ह्याचं जे प्लॅनिंग आहे हे साधारण 8वी 9वी पासूनच सुरू करायला हरकत नाही. म्हणजे 10वी पर्यंत आपल्याला नक्की कोणते विषय आवडतायत, कोणते विषय जमतायत, कोणते विषय झेपतायत, ह्या सगळ्याचा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा थोडासा एक मागोवा घेतला पाहिजे की जेणेकरून 10वी नंतर जेव्हा ते करिअर निवडायला जातील त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे मांडणी केली पाहिजे की आपल्याला कुठले विषय जमतायत, झेपतायत, आवडतायत, आणि त्याचबरोबरनी कुठले विषय जमत नाहीत, झेपत नाहीत, आवडत नाहीत. आणि मग जेव्हा करिअर आपण करायचं म्हणतो तेव्हा जे जमतात, झेपतात, आवडतात त्याच विषयात जेव्हा आपण करिअर करण्यासाठी पुढे जातो त्यावेळेला निश्चितपणे चांगलं करिअर घडू शकतं. किंवा मग काही काही वेळेला असं होतं की अरे मला हे करायचं नव्हतं पण करावं लागलं, अशी रुखरुख नंतर राहते आणि मग आपण एका कुठल्या तरी नोकरीमध्ये कायम राहतो. मग त्याला करिअर आपण म्हणू शकत नाही. बरोबर. मग हे प्लॅनिंग कसं करायचं नेमकं, त्याची काही प्रोसेस आहे का? आता विशेषतः 10वी नंतर जेव्हा मुलं आता निर्णय घेणार आहेत त्यावेळेला बरेचदा हे निर्णय दोन गोष्टीवर आधारित घेतले जातात. एक म्हणजे मार्क किती पडलेत, आणि मग आपल्याकडे वर्षानुवर्षे ठोकताळे आहेत की एक 85% वर पडले की सायन्सला जायचं, 75-80% मार्क पडले की कॉमर्सला जायचं, 55-60% पडले की आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करायचा. परंतु दुर्दैवाने हे जे मार्क आहेत याचा आणि तुमच्या करिअर निवडीचा एकमेकाशी संबंध असता कामा नये, आणि तो असलेला काही योग्य ठरत नाही, शास्त्रीय नाही ते. याचं कारण आपल्याकडे आता इंटरनल मार्क असतात 20% प्लस बेस्ट ऑफ 5. याच्यामुळे मार्कांचं पर्सेंटेज खूप वाढतंय. बरोबर. पण त्याच्यातनं खरोखरच ते विषय समजलेत का नाही. म्हणजे उदाहरणार्थ 85% मार्क मिळतात विद्यार्थ्याला, आणि मग त्याला विचारतो मी जेव्हा की बाबा रे तुझा बेस्ट ऑफ 5 मधनं कुठला विषय घडला, तर तो सांगतो गणित, आणि तरी सायन्सला जायचं म्हणतो. याचं कारण सायन्समध्ये करिअर असं एक जे डोक्यात भरलं गेलंय, हे पूर्वग्रह दूषित सगळं बाजूला काढून टाकून जर आपण आपल्या आवडीनिवडी आणि नावडी सुद्धा लक्षात घेऊन जर करिअर निवडायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे हे करिअर चांगलं घडू शकतं. किंबहुना नावडी जर म्हणजे आपल्याला आवडत काय नाहीये ह्याचा विचार जर आपण जास्त केला तर सोपे होतात का पर्याय, असं वाटतं तुम्हाला? निश्चित. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गेल्या वर्षी माझ्याकडे एक मुलगा आला होता. 11वी कॉमर्स त्याचं पूर्ण होत आलं होतं. तो म्हणला की मला हे कॉमर्समध्ये झेपत नाही, आवडत पण नाही. म्हटलं मग तू का निवडलंस? तर म्हणला नाही, माझे 5-6 मित्र आम्ही एकत्र होतो, सगळे म्हणले चला 11वी कॉमर्सला जाऊ, मला 75% मार्क होते, मी म्हणलं चला 11वी कॉमर्सला जाऊ. मी म्हणलं अरे मग तुला काय आवडत होतं? तो म्हणला खरं सांगायचं तर मला 8वी 9वी 10वी तिन्ही वर्ष टेक्निकल विषय होता आणि तो मला खूप आवडत होता. म्हणजे निर्णय कसा चुकला बघा की कॉमर्स शाखेची त्याला माहितीही नव्हती आणि त्याला त्याची आवडही नव्हती, पण केवळ टक्के पडले, आजूबाजूचे म्हणले, मित्र म्हणले म्हणून तो गेला. आणि मग
पश्चाताप होऊन मागे यायची वेळ येते. त्याला आता परत मागे येऊन डिप्लोमा म्हणा, ITI म्हणा, अशा टेक्निकल साईडला आता जाणं गरजेचं निर्माण झालं. आपण ह्यावर नंतर बोलणार आहोत की अशा पद्धतीने जर आपली शाखा चुकली तर नंतर काही पर्याय आहेत का, किंवा टेक्निकलसाठी आणखीन कोणते पर्याय आहेत, त्या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर एक ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा आपला कल नेमका कुठे आहे हे कशा पद्धतीने, त्याची प्रोसेस काय आहे, ते कसं ओळखायचं आहे? आपले विविध कल असतात प्रत्येकाचे, म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या ॲप्टिट्यूड किंवा क्षमता काय काय डेव्हलप झाल्या आहेत आणि काय कमी डेव्हलप झालेत. साधारण ॲप्टिट्यूड टेस्ट 10वीच्या परीक्षेनंतर करावी, फार फार तर 12वी पर्यंत. याच्यामध्ये खूप काही गोष्टी तुमच्या तपासल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे रिझनिंग ॲबिलिटी किंवा तार्किक क्षमता ही डेव्हलप झाली आहे का नाही. मग जर ती कमी डेव्हलप झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात जाणं कदाचित धाडसाचं ठरू शकतं. अच्छा. किंवा ज्याची 3 डायमेन्शनल ॲबिलिटीज चांगल्या डेव्हलप झालेल्या नाहीत, त्रिमितीय ज्ञान, त्या विद्यार्थ्यांनी आर्किटेक्चर क्षेत्रात जाणं हे थोडंसं धोक्याचं ठरू शकतं. म्हणून या ॲप्टिट्यूड टेस्टमधनं आपल्याला आपल्या कुठल्या क्षमतांचा चांगला विकास झालाय आणि कुठल्या क्षमता कमी विकसित झाल्यात याचं संपूर्ण ज्ञान मिळतं. आणि त्यावर आधारित जर निर्णय आपण करिअर चॉईस केला तर तो जास्ती शास्त्रीय असतो. आणि मग शास्त्रीय पद्धतीने जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा तो बरोबरच असण्याची शक्यता खूप जास्त असते. या ॲप्टिट्यूड टेस्ट ज्या आहेत या अनेक प्रकारच्या आहेत, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, अनेक संस्था त्या घेतात. किंबहुना महाराष्ट्र शासनाने सुद्धा ही सोय केलेली आहे. एप्रिल, मे, जून 3 महिने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागीय व्यवसाय निवड केंद्र नावाची एक शासनाचा विभाग आहे. अच्छा. आणि तिथे संपूर्ण मोफत ही ॲप्टिट्यूड टेस्ट केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा ठिकाणी जाऊन सुद्धा आपली ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेणं हे निश्चित उपयोगी पडू शकतं. यावर मला एक असं विचारावंसं वाटतं की काही काही वेळेला असं एका ठराविक अभ्यासक्रमासाठी किंवा एका ठराविक विषयासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायला जातात मुलं, आणि तिथे त्यांना कळतं की आपलं ह्याच्यामध्ये विशेष काही होणार नाहीये, पण त्यांनी त्यावेळेला निराश न होता दुसरी कुठली तरी साईड आपल्यासाठी आहे ह्याचा विचार करणं फार गरजेचं वाटतं का मुलांसाठी आणि पालकांसाठी, विशेष करून दोघांसाठी? ॲब्सोल्युटली. काय झालंय म्हणजे एक डोक्यात ठेवून जातात मला इंजिनिअरिंगलाच जायचंय, मग ॲप्टिट्यूड टेस्ट देतात, मग असं दिसतं की ते रिझनिंग ॲबिलिटी काय तेवढी चांगली डेव्हलप झालेली नाही. मग मुलं आणि पालक असं म्हणतात की नाही आम्ही त्याच्यासाठी जास्ती प्रयत्न करू पण इंजिनिअरिंगलाच जाऊ. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता इतके पर्याय निर्माण झालेत, इतके स्कोप आलेले आहेत की तुम्ही अगदी आर्ट्सला गेलात, कॉमर्सला गेलात, सायन्सला गेलात, होम सायन्सला गेलात, इंजिनिअरिंग डिप्लोमाला गेलात, फाईन आर्ट्सच्या डिप्लोमाला गेलात, ॲग्रिकल्चर डिप्लोमाला गेलात, 10वी नंतर यातल्या कुठेही गेलात तरी अनंत पर्याय किंवा करिअरच्या संधी या आपल्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे एक काहीतरी डोक्यात घेऊन जर त्याच्यावरनं मागं फिरायची वेळ आली तर कुठेही इगो इश्यू न करता, प्रेस्टिज इश्यू न करता किंवा ह्याला काही तेवढं समाजात मान्यता नाही असा अप्रोच न ठेवता जर आपण प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक अप्रोच ठेवून पुढे गेलो तर निश्चितपणे प्रत्येकाला उत्तम करिअर मिळू शकतं. एक्झॅक्टली. पर्याय कुठले आहेत वेगवेगळे पर्याय त्याच्याबद्दल बोलूया. पण बीडहून एक फोन आहे, कृष्ण आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार सर. बोला. मी श्रीकृष्ण खांडे बोलतोय, बीडवरनं बोलतोय. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की मी एक शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांना समजा करिअर निवडायचं असलं तर मग समजा त्या विद्यार्थ्याच्या मनावर करिअर निवडून द्यायचं का त्याला मार्गदर्शन पाहिजे किंवा पालकांनी ठरवलं पाहिजे याबद्दलची माहिती पाहिजे. जसं मी आता म्हणलो तसं की विद्यार्थ्याच्या मनावर किंवा पालकाच्या मनावर असं मनावर ठेवण्यापेक्षा सुद्धा एक तर त्याची ॲप्टिट्यूड टेस्टिंग करून त्याचे कुठल्या क्षमता डेव्हलप झाल्या आहेत, त्याचा कल काय आहे हे तपासून बघणं एक भाग, आणि त्या क्षमतांच्या किंवा त्या कलाच्या आधारे निवडणं. दुसरं, त्या विद्यार्थ्याला ऍक्च्युअली एका कागदावर लिहून काढायला सांगा की जे काही 10-12 विषय तो शिकलाय 10वी पर्यंत, म्हणजे अगदी अल्जेब्रा, जॉमेट्री पासून ते इतिहास भूगोलापर्यंत, हे 10 विषय लिहून काढायला सांगा आणि त्याचे 3 विभाग करायला सांगा. एक खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, एक मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, आणि एक अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. त्याला 10वी पर्यंत चॉईस नाहीये, पण आता चॉईस मिळणार आहे. त्यामुळे हे जो तिसरा भाग आहे, अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, हे उचलून काढून टाकायला सांगा. आणि मग हे जे उरलेले 2 विभाग आहेत
त्याच्यातनं कुठलं करिअर आपल्याला सुटेबल असू शकतं, त्याच्यात तुझी आवड काय आहे आणि त्याच वेळेला आपली ऍप्टिट्यूड टेस्ट काय सांगते, ह्यांचा मिलाफ करून जर निवडलं तर केवळ पालक सांगतात म्हणून, विद्यार्थ्याला वाटतंय म्हणून, आजूबाजूचे सांगतायत म्हणून, शिक्षक सांगतायत म्हणून असं निर्णय जो सब्जेक्टिव्ह असतो तो न होता ऑब्जेक्टिव्ह आणि सायंटिफिक निर्णय होईल. बर, आपल्याकडे सर मग असे कोणते कोणते पर्याय आहेत? आता रुटीन सुद्धा आपण बोलूयात आणि पूर्णतः वेगळे अशा दोन्ही प्रकारचे पर्याय आज उपलब्ध आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? निश्चितपणे काय होतंय, 10वी नंतर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याकडे फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि फार तर इंजिनिअरिंग, डिप्लोमा एवढेच तर पर्याय आहेत, मग निवडायचंय काय फार. ऍक्च्युअली 10वी नंतर अगदी ITI पासून चे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात. ITI, त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्र सरकारने 12वी व्होकेशनल, ज्याला पूर्वी MCVC म्हणायचे, ते कोर्सेस तयार केलेत. आमच्याकडे होम सायन्स नावाचा कोर्स आहे जो मुलींसाठी अतिशय चांगला असू शकतो, ज्यातनं बाहेर पडल्यावर मुली स्वतःच्या पायावर उत्तमरित्या उभ्या राहू शकतात. एक थोडंसं अडवायचंय की होम सायन्स म्हटल्यानंतर फक्त कुकिंग वगैरे ह्याच्याशी जोडलंय असं वाटतं, पण ते मुळात तसं नाहीये. त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या शाखा आहेत, नाही का? काय दुर्दैव आहे, आमच्याकडे मुली म्हणतात होम सायन्स नको, का तर फक्त स्वयंपाक करायला लागेल. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला लाईफ स्किल्स शिकवली जातात, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन पासून चाइल्ड डेव्हलपमेंट पर्यंत आणि खरोखरच कुकरी बेकरी पासून ते इंटिरियर डिझायनिंग पर्यंत अशा इतकी लाईफ स्किल्स शिकवली जातात की ह्या 5 वर्षाचा कोर्स केलेल्या मुली उत्तम पैकी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे सगळे स्किल्स आहेत त्याच्यामध्ये. ऍब्सोल्युटली बरोबर. असे उत्तम स्किल त्यांना मिळू शकतात. साताऱ्याहून फोन आहे सर, एक तो आधी घेऊयात. आपल्याशी सीमा गोखले बोलतायत. नमस्कार. नमस्कार सर. बोला. नमस्कार मॅडम. आज तुम्ही खूप सुंदर माहिती देताय, म्हणजे ह्याविषयी नेहमी कन्फ्युजन असतं. तर माझा मुलगा 10वीची परीक्षा दिली आता त्याने CBSE बोर्ड मधून, ओदारमध्ये आहे तो. तर आता त्याला आम्ही IITच्या क्लासला घातले. हा, तर तो कॉन्फिडंट आहे की मला हेच करायचे, IITच करायचंय. त्याचा मॅथ्स आवडीचा सब्जेक्ट आहे. पण जर ते झालं नाही तर पुढे काय ऑप्शन आहेत, काय करायला पाहिजे? हा खूप महत्वाचा आणि जेन्युइन प्रश्न आहे की जर हे ठरवलेलं काही कारणाने झालं नाही तर वेगळा पर्याय कसा डोळ्यासमोर आणायचा किंवा असू शकतो का? ऍब्सोल्युटली. आता IITची तयारी म्हणजे वाघाची शिकार आहे, परंतु वाघाची शिकार मिळाली नाही तर मी हात हलवत परत जाईन हा दृष्टिकोन नाही ठेवायचा. वाघाची शिकार नाही जमली तर अस्वलाची करू, ती नाही जमली तर हरिण तर नक्की मिळेल, असा दृष्टिकोन ठेवून जर त्यांनी 2 वर्ष IITचा अभ्यास केला, म्हणजे अभ्यास प्रामाणिकपणेच केला पाहिजे, कष्ट करूनच केला पाहिजे. पण IIT ही गोष्ट अशी आहे की 12 लाख मुलं बसतात दरवर्षी आणि त्यातल्या 10,000 मुलांना संधी मिळू शकते. त्यामुळे आपल्याकडे गुणवत्ता असूनही कदाचित आपल्यापेक्षा जास्त आणखीन गुणवान विद्यार्थी असल्यामुळे जर काही कारणाने आपल्याला IIT नाही मिळालं तर आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसं बिट्स पिलानी सारखी संस्था आहे, आपल्याकडे VIT वेल्लोर सारखी संस्था आहे, आपल्याकडे NITs आहेत. नुकतंच महाराष्ट्रामध्ये IIIT अशा प्रकारची संस्था स्थापन होतीये, नागपूरमध्ये होतीये, पुण्यामध्ये होतीये. अनेक सेंट्रल गव्हर्नमेंट लेव्हलला इन्स्टिट्यूट्स आहेत, जशी आपल्याकडे धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नावाची संस्था आहे. तशीच एक पेट्रोलियम इंजिनिअरिंग मधली गांधीनगरची संस्था आहे. तर असे अनेक ऑप्शन्स विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्यामुळे फक्त IIT नाही झालं म्हणून निराश होण्याचं किंवा आता मी काय करणार असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि यातलंही काही झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये 325 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि त्याच्यात अनेक कॉलेज, जशी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असेल, VJTI असेल, UICT मुंबई असेल, अशी कॉलेज आहेत जी अतिशय नावाजलेली अत्यंत जुनी कॉलेज आहेत. त्यामुळे तिथेही प्रवेशाच्या संधी आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे असं कुठेतरी एकच एक धरून बसण्यापेक्षा फॉलबॅक अरेंजमेंट ठेवणं हे निश्चितपणे फायद्याचं असतं. 10वी 12वी नंतर अभ्यासक्रमांचे वेगवेगळे पर्याय कोणते असू शकतात जेणेकरून आपलं करिअर खूप मस्त घडेल, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. विवेक वेलणकर सर आपल्याबरोबर आहेत. सर, तुम्ही रुटीन पर्याय आणि त्याबरोबरीने थोडेसे वेगळे ज्यातून सुद्धा करिअर खूप छान घडू शकतं अशा पर्यायांबद्दल सांगत होतात. आपल्याकडे कसं झालंय की सगळे सायन्सला जाण्याचा प्रयत्न करतात. कारण का, तर सगळ्यांना असं वाटतं आर्ट्स कॉमर्स वगैरे तर आमच्याकडे काय करिअर असणार 10वी नंतर. तर गंमत अशी आहे की 12वी नंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या कुठल्याही ब्रँचमधनं गेलेल्या विद्यार्थ्यांना
करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. जसं लॉ, याला वकिली आपण म्हणतो, हा 5 वर्षाचा LLB कोर्स आहे जो 11वी 12वी आर्ट्स सायन्स कॉमर्स या कुठल्याही विद्यार्थ्याला उपलब्ध होऊ शकतो. हॉटेल मॅनेजमेंट सारखा कोर्स आहे, याच्यामध्ये डिग्री कोर्स आहे आणि 12वी नंतरचा डिप्लोमा कोर्स पण आहे की जो सर्व तिन्ही ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतो. आमच्याकडं ज्या विद्यार्थ्यांच्या हातात कला आहे, म्हणजे उत्तम ड्रॉइंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे, अशा विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स सारखा कोर्स आहे, बरोबर. जो आर्ट्स सायन्स कॉमर्स कुठल्याही साईडनी गेल्यावर उपलब्ध होऊ शकतो. आणि अगदी जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई याही ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. आणि त्यांची वेगळी एंट्रन्स आहे जे महाराष्ट्र सरकार घेतं, त्याच्यामध्ये फक्त ड्रॉइंगचे पेपर आहेत. म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायन्सचे विषयच नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक पर्याय, म्हणजे अगदी आर्किटेक्चर सारखा विषय आहे. आमच्याकडे एक समज असा आहे की आर्किटेक्चरला जायचं असेल तर सायन्स साईडलाच गेलं पाहिजे, असं नाहीच आहे. अच्छा. आर्ट्स कॉमर्स सायन्स 11वी 12वी कुठल्याही ब्रँचमधनं जाणारा विद्यार्थी हा आर्किटेक्चरला 12वी नंतर जाऊच शकतो. बर. फक्त त्याकरता कंडिशन एवढीच आहे की त्यांनी 11वी 12वी 2 वर्ष आर्ट्स असो कॉमर्स असो किंवा सायन्स असो गणित हा विषय घेतला पाहिजे. बस, दॅट्स ऑल. आणि काही काही कॉलेजेसच्या नंतर ज्या एंट्रन्स असतात त्या तुम्हाला क्लिअर कराव्या त्याच्यात नाटा नावाची एक परीक्षा आहे, पण त्या परीक्षेत सुद्धा फक्त ड्रॉइंग आणि तुमची ऍप्टिट्यूड याच गोष्टी पाहिल्या जातात. बरोबर. आणि मग ह्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही ब्रँचमधनं गेले तरी आर्किटेक्चरला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे त्याबरोबरीने आणखीन वेगळे जे मगाशी आपण बोलत होतो की ऍस्ट्रोनॉट व्हायचं असतं किंवा अशा पद्धतीचे जे आहेत, आमच्याकडे काय झालं, आता मगाशी IITचा विषय निघाला. अनेक विद्यार्थ्यांना जसं भारताने मंगळावर यान पाठवलं तर गेल्या वर्षीपासून इतके विद्यार्थी येतात आम्हाला इस्रोमध्ये जायचं. इस्रोमध्ये आता इस्रोमध्ये जाण्यासाठी काही मार्ग उपलब्ध आहे का? तर 100% मार्ग उपलब्ध आहे. आणि त्याकरता आपल्याकडे IIST नावाची एक इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रममध्ये आहे जिथे थेट 12वी नंतरच प्रवेश मिळतो. बर. 4 वर्षाचा कोर्स आहे IIST मध्ये. आणि त्यानंतर तो कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट इस्रोमध्ये प्रवेश आहे. एरोनॉटिक्स आपण ज्याला म्हणतो ते. त्याच्यामध्ये एव्हिओनिक्स सारखा विषय आहे, त्याच्यामध्ये एरोनॉटिकल सारखा विषय आहे. आणि ह्याला फक्त 12वीची JEE मेन्स आणि 12वीची बोर्डाची परीक्षा या दोघांच्या एकत्रित मार्कांवर प्रवेश मिळतो. फक्त कंडिशन एवढीच आहे की JEE ऍडव्हान्सची परीक्षा दिलेली असली पाहिजे. म्हणजे IITला सिलेक्शन झालं नाही तरी एव्हिओनिक्स एरोनॉटिकल या क्षेत्रात जाऊन विद्यार्थी उत्तमपैकी अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये 12वी नंतर जाऊ शकतात. हा ऑप्शन आपल्याकडे निश्चित उपलब्ध आहे. सर, एक फोन घेऊया. सुप्रिया शेट्टे आपल्याशी बोलतायत पनवेलहून. नमस्कार. हॅलो सुप्रियाजी. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी सुप्रिया शेटे बोलते, नवीन पनवेलवरून. ते माझा एक 10वी नंतर डिप्लोमा झालाय 3 वर्षाचा कम्प्युटर इंजिनिअरिंग मधनं. बर. आणि त्याच्यानंतर मला त्याच्यात 2 गॅप पडले 2 इयरचे. तर आता मला जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटते तिथे मला 12 पासिंगचं सर्टिफिकेट विचारतात. अच्छा. तर मला आता कन्फ्युज झालीये की 12thला ऍडमिशन घेऊ का डिग्री कंटिन्यू करू. बर. सर, हा जो कन्फ्युजनचा प्रश्न आहे ना, त्याला जोडून मला असं विचारायचं आहे की काही काही कोर्सेसना डिप्लोमा असतात, काही काही कोर्सेसना डिप्लोमा डिग्री असते, काही काही कोर्सेसना डिग्रीज असतात. तर त्याचं सुद्धा जरा आपण कशा पद्धतीने काय करावं. आणि सुप्रियाचा जो प्रश्न आहे की 10वी नंतर 3 वर्षाचं डिप्लोमा, त्याच्यात गॅप आणि आता 12वीचं सर्टिफिकेट हवंय. कसं आहे की तुम्ही आता डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलेला आहे, त्यामुळे ह्या कोर्स नंतर तुम्हाला आयडियली डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश घेणं आणि डिग्री करणं हे सगळ्यात चांगलं ठरू शकतं. पण समजा काही कारणाने आता डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश शक्य नसेल किंवा कदाचित त्या डिग्री इंजिनिअरिंगमध्ये आता तुम्हाला तेवढं वाटत नसेल कॉन्फिडन्स लेवल, तर आपल्याकडे BCA नावाचा एक पर्याय आहे, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, जिथे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना 100% प्रवेश मिळू शकतो. हा 3 वर्षाचा कोर्स आहे डिप्लोमा नंतरचा, ज्याच्यामध्ये तुमच्या हातात डिग्री पडते. आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, म्हणजे अगदी C++ पासून .NET जावा पर्यंतच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.
आणि जर एखादी चांगली इन्स्टिट्यूट तुम्हाला या बीसीए करता मिळाली आणि ज्यांच्याकडे बऱ्यापैकी कॅम्पस रिक्रुटमेंट होते तर आपल्याला डायरेक्ट त्याच्यानंतर मोठ्या कंपनीत जॉबही मिळू शकतो किंवा जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर एमसीए सारखा कोर्सही करता येईल. म्हणजे 12वी करण्यापेक्षा, कारण आता तुम्हाला डायरेक्ट 12वीला ऍडमिशन घेऊन 12वी करूनही पुढे 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात फक्त आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस क्षेत्रातच संधी मिळू शकतात. पण त्याऐवजी तुम्ही डिग्रीकडे वळलात डिप्लोमा झाल्यावरच्या, म्हणजे आयदर इंजिनिअरिंग किंवा बीसीए सारखी, तर तुम्हाला चांगलं करिअर नक्की मिळू शकतं. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा डिग्री हा एक खूप मोठा सगळा गोंधळ असतो. म्हणजे डिप्लोमा करून डिग्री करायची का 12वी नंतर डिग्री करायची का काय करायचं नेमकं सांगा. हा प्रश्न मला महाराष्ट्रभरच्या विद्यार्थ्यांमधनं आलेला आहे की 10वी नंतर हा मोठा प्रश्न उभा राहतो की 10वी नंतर इंजिनिअरिंगलाच ज्यांना जायचंय त्यांच्याकडे 2 मार्ग आहेत. एक 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि मग डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवून 3 वर्षात डिग्री पूर्ण, म्हणजे 6 वर्ष. दुसरा मार्ग आहे 11वी 12वी सायन्स, मग ती जेई किंवा सीईटीची परीक्षा आणि मग इंजिनिअरिंगची 4 वर्ष डिग्रीची, म्हणजे 6 वर्ष. म्हणजे दोन्ही बाजूनी 6च वर्ष लागत असल्यामुळे कन्फ्युजन आहे. बरोबर. आता याला कुठला थंब रूल नाही, पण मी ऍडव्हान्टेजेस दोन्हीचे सांगणारे काय आहेत ते. डिप्लोमाला जाण्याचा ऍडव्हान्टेज पहिला असा आहे की ही 11वी 12वीची सगळी रॅट रेस, ती जेई, ते सगळं इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस, इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष खूप अवघड जातं मुलांना, 50% मुलं नापास होतात, अशी परिस्थिती आहे. हे सगळं टाळून थेट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जाण्यासाठीचा शॉर्टकट म्हणजे डिप्लोमा म्हणून मानता येऊ शकतो. बरं. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की ज्या विषयात आपण डिप्लोमा करतो त्याच विषयात डिग्री करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सोपी जाते डिग्री कोर्स, हा दुसरा ऍडव्हान्टेज. बेसिक पक्क होता आपण म्हणतो तशा निश्चितपणे. तिसरा ऍडव्हान्टेज असा आहे की समजा एखाद्याला वाटलं की आता डिप्लोमा नंतर बस झालं, तर डिप्लोमा हे क्वालिफिकेशन आहे की ज्याचा जोरावर इंडस्ट्रीमध्ये किंवा अगदी सरकारी निमसरकारी संस्थांमध्ये, आज डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये डिप्लोमा इंजिनियर्स घेतले जातात, एसटी महामंडळात डिप्लोमा इंजिनियर्स घेतले जातात, महावितरणमध्ये डिप्लोमा इंजिनियर्स घेतले जातात, रेल्वेमध्ये डिप्लोमा इंजिनियर्स घेतले जातात. म्हणजे त्याला वाटलं थांबावं तर त्याला अतिशय चांगलं करिअर त्यातनंही पुढे मिळू शकतं. बरोबर. आता डिसएडव्हान्टेज आहेत काही की डिप्लोमा नंतर डिग्रीला जायचं असेल तर डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाच्या मार्कांवर डिग्रीचे ऍडमिशन आहे. त्यामुळे जी कॉम्पिटिशन 12वीला टाळली ती तिकडे डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला आलीच. आणि मग तिथे तुम्हाला अतिशय चांगले मार्क मिळाले तर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळेल. बरोबर. दुसरा डिसएडव्हान्टेज डिप्लोमाचा म्हणजे मग ज्यांचे तळ्यात मळ्यात असतं की मला बायोटेक्नॉलॉजीचं पण ट्राय करू दे, मला मेडिकल साईडचा पण ट्राय करायचा आहे, मला फार्मसीचा पण ट्राय करायचा आहे, मला आर्किटेक्चरचं पण ट्राय करायचं आहे, त्यांना मात्र 11वी 12वी सायन्सला जाणं महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय त्यांना हे ऑप्शन ओपन नाही होत. बरोबर. त्यामुळे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस गृहीत धरून ज्यांनी त्यांनी आपापला निर्णय घ्यायचा आहे. फक्त इथे एक छोटीशी टिप मी देऊ इच्छितो. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण मराठी मीडियम मधनं, म्हणजे गणित आणि सायन्स हे विषय सुद्धा मराठी मीडियम मधनं केलेत आणि ज्यांना इंजिनिअरिंगला जायचंय त्यांच्याकरता 10वी नंतर डिप्लोमाचा मार्ग हा जास्ती चांगला असू शकतो. कारण इंग्लिश मीडियम 11वी 12वीला गेलं काय आणि डिप्लोमाला गेलं काय हे कंपल्सरीच आहे. त्याच्याशी जुळवून घेताना 6-6 महिने जातात. 11वी 12वीला ते 6 महिने परवडत नाहीत, पण डिप्लोमाला निश्चितपणे ते 6 महिने परवडू शकतात, कारण 3ऱ्या वर्षाच्या मार्कांवर पुढची ऍडमिशन आहे. मगाशी एक टेक्निकल सब्जेक्ट्स बद्दल एक निघालं होतं, तर आपल्याकडे ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा त्याचा तितकासा सिरियसली विचार होत नाही का? तांत्रिक अभ्यासक्रम आहे. काय झालंय, जसं मगाशी मी म्हटलं की ITI याच्यासारखा सुद्धा तांत्रिक अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे. मध्यंतरी एक वर्तमानपत्रात बातमी होती की आज आखाती देशांमध्ये, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये आपल्याकडची ITI झालेली मुलं जात आहेत. अच्छा. आणि 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये पगार घेत आहेत. आज आमच्याकडं स्किल इंडिया म्हणून आम्ही ज्याचा आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतोय, ते स्किल इंडियामध्ये ITI सारखा कोर्स आहे जिथं स्किल्स तुमच्या अंगात आणली जातात. मग 1, 2, 3 वर्षाचे कोर्सेस आहेत ITI मध्ये. अनेक ITIsला प्रायव्हेट ऑर्गनायझेशननी सबस्टॅन्शिएट केलंय. अच्छा. ज्याच्यामध्ये भारत फोर्ज असेल, टाटाज असतील, महिंद्राज असतील, यांनी ITI दत्तक घेतलेत आणि मग इतकं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं केलंय, चांगली फॅकल्टी तिथं त्यांची जाते,
आणि ITI झालेले विद्यार्थी सुद्धा आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जातात, किंबहुना त्यांनाही पुढे इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग डिग्री पर्यंत जाता येऊ जाता शकतं. येतं. पण थोडं आमचा ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे. टेक्निशियन्स असं आपण सरसकट म्हणतो, पण Exactly. तो सुद्धा एक Even स्किलफुल जॉब आहे. मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये टेक्निशियनचा कोर्स आहे. एक्झॅक्टली. आपण सर त्याच्याबद्दल बोलूया, पण औरंगाबादहून एक फोन आहे. अरुण आपल्याशी औरंगाबादहून बोलतात. नमस्कार. नमस्कार, माझा दोघांनाही. बोला. मी अरुण डोंगे बोलतोय, औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोडून. तर 10वी नंतर अभियांत्रिकी पदविकेच्या अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी सामान्यपणे झटपट नोकरी म्हणून तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतात. राज्यात अनेक खासगी व शासकीय तंत्रनिकेतने अस्तित्वात आहेत. काही दिवसांपूर्वी शासनाने राज्यातील तंत्रनिकेतनचे अभ्यासक्रम रद्द करून पदवी अभ्यासक्रमाकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळावं, जेणेकरून पदवी अभ्यास विद्यार्थ्यांची किंवा पालकांची असलेली नापसंती कमी होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला होता. तर याविषयी माझा असा प्रश्न आहे सरांना की तंत्रनिकेतनला दुय्यम अनेक जण शिक्षक वर्गातील रोजगाराचा प्रश्न निर्माण होणे आणि विद्यार्थ्यांचा तात्काळ नोकरी मिळवण्याचा उद्देश साध्य न होणे, हे दोन नकारात्मक विषय डोळ्यासमोर ठेवून माझा असा प्रश्न की तंत्र शिक्षण विभागामार्फत काही पर्यायी योजना आहेत का, जेणेकरून विद्यार्थी व शिक्षक वर्गाच्या भवितव्याला धक्का पोहोचणार नाही. थँक्यू. आता आपण मला वाटतं ह्याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करतो आहोत. त्यातला जो एक विषय आहे की 10वी नंतर तंत्रनिकेतन बंद होतील असं काहीतरी एक मध्यंतरी म्हटलं गेलं होतं, परंतु तसं काही शक्यता नाही. कारण 10वी नंतरचा डिप्लोमा हा फक्त महाराष्ट्रापुरता विषय नाही, हा देशपातळीचा विषय आहे. एक्झॅक्टली. आणि आज डिप्लोमा नंतर असलेल्या अनेक संधी लक्षात घेता डिप्लोमा कोर्स बंद होणं काही शक्य नाही. नंतर आपल्याकडे त्याच्यावर स्पष्टीकरण आलं होतं की आम्ही डिप्लोमा कोर्स बंद नाही करणार आहोत, पण त्याच्या अभ्यासक्रमात असे बदल करू की जास्ती इंडस्ट्री फ्रेंडली होईल. तो मॉडिफाय करायचा विचार आहे. इंडस्ट्रीमध्ये त्या विद्यार्थ्यांना पटकन ऍब्सॉर्बिंग होण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय, असं त्याचं स्पष्टीकरणही आलंय. त्यामुळे डिप्लोमा कोर्स बंद होतील अशा कुठल्या तरी भ्रमात राहण्याचं काही कारण नाही. दुसरं, अशा प्रकारे कुठलाही कोर्स बंद करण्याचा जरी निर्णय झाला तरी तो किमान तो कोर्स सुरू व्हायच्या आधी म्हणजे 3 वर्ष अगोदर घ्यावा लागतो. अच्छा. त्यामुळे असा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. यंदा जे डिप्लोमा जातील त्यांनाही येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारची चिंता करायचं काही कारण नाही. मेडिकल टेक्निशियन्स हा सुद्धा एक करिअरचा चांगला पर्याय असू शकतो, किंबहुना टेक्निशियन म्हणून सुद्धा आपण चांगलं करिअर करू शकतो. याबद्दल आपण बोलत होतो सर. आपल्याकडे 12वी नंतर 3 वर्षाचा एक कोर्स आहे, त्याचं नाव आहे मेडिकल टेक्निशियन. आज आपण सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पाहिलं तर अगदी सिटी स्कॅन टेक्निशियन पासून ते लॅबोरेटरी टेक्निशियन पर्यंत बहुतांश कामही टेक्निशियन मंडळी करतात. आणि त्यांनी केलेल्या रिपोर्ट्सवरनं पुढचं निदान करण्याचं काम हे डॉक्टर्स करतात. बरोबर. त्यामुळे या टेक्निशियन्सची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने 4 वर्षापूर्वी टेक्निशियन नावाचा एक कोर्स सुरू केला 12वी नंतरचा. 12वीची मेडिकलची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांकरता हा कोर्स उपलब्ध आहे. आणि फक्त 3 वर्षात विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. दुर्दैवाने याची माहिती तेवढी पोहोचली नाही, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिकडे वळत नाहीत. आणि एक रोजगार प्रवण कोर्स असून सुद्धा विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. रोजगार प्रवळ आहे आणि अत्यंत महत्वाच्या काय म्हणत आपण रुग्णसेव्यासारख्या एका ह्याच्यामध्ये आपण कमी पडल्यासारखं वाटतं. निश्चितपणे नाही का, तिकडे संख्या अपुरी होते असं होतं. तर ह्याचा सुद्धा या पर्यायाचा सुद्धा विचार करायला नक्कीच काहीच हरकत नाहीये. निवेदिता केळकर पुण्याहून बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो. बोला. हा, माझा मुलगा 12वी सायन्स ऍपियर्ड आहे आता, आणि त्याला इंटरेस्ट आहे मास मीडिया म्हणजे न्यूज चॅनलचं जे ग्राफिक्स असतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याला. तर मला असा प्रश्न पडलाय की एखादी डिग्री घेऊन त्या साईडला जाणं चांगलं, म्हणजे BCA MCA करून वगैरे, किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून, का डायरेक्ट तिकडे काही आहे म्हणजे सोर्स असा काही. नोकरीच्या दृष्टीने पण विचारायचं होतं तसं. बर. धन्यवाद. डिप्लोमा वगैरे आहे का डिग्री आहे, काय सांगाल? 12वी नंतर मास मीडिया मास कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही आता पुण्यात आहात म्हणून पुण्यामध्ये सिम्बायोसिस सारखी संस्था आहे जिथं हा डिग्री कोर्स उपलब्ध आहे. अतिशय चांगला कोर्स तिथं चालवला जातो. अशाच प्रकारचे कोर्सेस आणखीन मुंबईतही आहेत. परंतु समजा ते नसेल करायचं आत्ता, तरीही तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन जरी केलं, मग त्याच्यामध्ये अगदी BSc असेल, BE असेल, BBA असेल, BCA असेल, कुठलंही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तरी ग्रॅज्युएशन नंतर आपल्याकडे
पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला डिग्री आणि डिप्लोमा असे दोन्ही कोर्सेस मास कम्युनिकेशनचे आहेत. आणि त्याच्यातली सुद्धा अतिशय नावाजलेली कॉलेज आपल्याकडे भारतामध्ये आहेत, जसं एशियन स्कूल ऑफ जर्नलिझम चेन्नईचं आहे किंवा दिल्लीचं कॉलेज आहे. परंतु ह्या सगळ्या कॉलेजेसच्या वेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स असतात Exactly. डिग्रीच्या एंडला. त्यामुळे आपण एकतर 12वी नंतर निवडू शकतो किंवा समजा ते नसेल एक डिग्री पदरात पाडून घ्यावी, मग आपला इंटरेस्ट कायम राहतो का नाही बघावं आणि मग पुढे त्या क्षेत्राकडे जावं. तर निश्चितपणे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला आपल्याला मास कम्युनिकेशनमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत. खरं तर यातली अजून एक पण संधी आहे, म्हणजे समजा त्यांना व्हिडिओग्राफी किंवा टीव्ही सिनेमा क्षेत्राकडे वळायचं असेल तर आपल्याकडे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुण्यामध्येच एक FTI नावाची इन्स्टिट्यूट आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. यांच्याकडे 7 ते 8 प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स हा टीव्ही क्षेत्रासाठी आहे, 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स हा चित्रपट क्षेत्रासाठी आहे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओग्राफी ऑडिओग्राफी पासून ते ऍक्टिंग आणि डायरेक्शन पर्यंतचे कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि त्यांना ते ग्राफिक्स मध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? तो पण कोर्स उपलब्ध आहे FTI मध्ये. बर. आणि डिप्लोमा आहे, सर्टिफिकेट कोर्स आहे आणि ग्राफिक्स किंवा अॅनिमेशन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपली डिग्री करताना साइड बाय साइड कोर्सेस प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचे करता येतात. फक्त हे कोर्सेस खूप कॉस्टली आहेत. त्यामुळे त्या आपल्या मुलाकडे आपल्या विद्यार्थ्याकडे काही बेसिक गोष्टी आहेत की नाही बघून घेणं आवश्यक आहे. जर मल्टीमीडिया अॅनिमेशन या क्षेत्रात जायचं असेल तर आपल्याकडे चांगलं ड्रॉइंग असणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगली आपल्याकडे ज्याला आपण सृजनशक्ती म्हणतो ती असणं खूप आवश्यक आहे, कारण त्याच्यावरच हे सगळं करिअर अवलंबून आहे. आणि क्रिएटिव्हिटी सुद्धा मुळात. क्रिएटिव्हिटी. आणि आपण हे किती पुढपर्यंत नेऊ शकणार आहोत, नाहीतर असं वाटायला नको की हे अर्ध झाल्यानंतर अरे मला आता हे जमण्यासारखं नाही. कारण तुम्ही म्हणालात तसं की तिथे खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट आहे, खूप investment मोठ्या आहे. प्रमाणात त्या सगळ्या कोर्सेसना फी लागते. त्यामुळे आपण थोडासा विचार करून मग अशा प्रकारच्या कोर्सेससाठी पुढे जावं. Absolutely. सर, आता आपण जे बोलत होतो त्याच्यामध्ये वारंवार एंट्रन्स एक्झाम ह्याच्याबद्दल सतत आता हल्ली बऱ्याच कोर्सेसना ती असते. मग ह्या परीक्षांची तयारी कशी करायची आणि त्याला जोडून विचारायचं UPSC MPSC हे सुद्धा हल्ली खूप मोठ्या प्रमाणात चर्चेलं जातं, तर त्याच्याबद्दल सुद्धा जरा सांगा. आता आपल्याकडे एंट्रन्स एक्झाम म्हणजे कुठल्याही प्रोफेशनल करिअरमध्ये आपल्याला जर 12वी नंतर जायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम मस्ट आहे. म्हणजे इंजिनिअरिंगसाठी JEE आहे, कदाचित महाराष्ट्राची CET पुढल्या वर्षीपासून सुरू होईल. मेडिकलमध्ये जायचं असेल तर CET महाराष्ट्राची आहेच, त्याचबरोबर आणखीन अनेक संस्थांच्या CET आहेत. आपल्याला फार्मसीत जायचं असेल तरी CET आहे, आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायचं असेल तरी CET आहे, आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटला जायचं असेल तरी CET आहे, आपल्याला डिझायनिंगमध्ये जायचं असेल तरी CET आहे. सगळ्या व्यावसायिक सगळे कोर्सेस जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याच्या CETचे परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक CETची तयारी वेगवेगळी आहे. बरोबर. परंतु मेनली ज्या मेडिकल इंजिनिअरिंगच्या CET आहेत ह्याच्याकडे मुलांचा जास्ती ओढ आहे. त्या CETs मध्ये एक आतापर्यंतचा अनुभव असा आहे की विद्यार्थ्यांना मार्क कमी पडतात. याचं कारण असं आहे की त्या CETs ह्या तुमच्या मूलभूत अंडरस्टँडिंग म्हणजे ज्याला आपण फंडामेंटल अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे घोका आणि पेपरात जाऊन ओका या पद्धतीने अभ्यास करून या CET मध्ये यश नाही मिळू तिथे शकत. खऱ्या अर्थाने आकलन तुमचं काय आहे त्याची Absolutely. कसोटी असते. त्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला CETची तयारी जर करता आली तर या CET मध्ये निश्चितपणे चांगलं यश मिळू शकतं. आणि आता स्पर्धा परीक्षा स्पर्धा UPSC परीक्षा. MPSC आमच्याकडे UPSC MPSC बद्दल एक काळ असा होता की अवेअरनेसच नव्हता. आता 10वी पासून 10तली 2 मुलं म्हणतात मला UPSC MPSC करायचं. एक 2-3 गोष्टी याच्यात मला मुद्दाम नमूद करायच्या आहेत की ज्यांना ठरवून पुढे UPSC MPSC करायचे त्या विद्यार्थ्यांनी 10वी नंतर आर्ट्स किंवा कॉमर्स ही ब्रँच निवडणं जास्ती फायद्याचं ठरतं. अच्छा. कारण UPSC MPSCच्या परीक्षा आहेत ग्रॅज्युएशन नंतर, पण त्याच्यासाठीची तयारी मात्र मुलं अगदी 11वी पासून करू शकतात. कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाचन, स्वतःच्या नोट्स काढणं या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याकरता खूप वेळ द्यावा लागतो जो कदाचित सायन्सला आपल्याला देता येत नाही. ऍब्सोल्युटली. ती मुलं
कॉमर्स आर्ट्सला जाऊन निश्चितपणे त्याच्याकरता वेळ 5-5 वर्ष तयारी करू शकतात शकतात. आणि मग त्यातनं ती UPSC MPSC ला कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात Attempt मध्येच. सुद्धा पास होऊ शकतात. पण तिथे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला ते सगळे जे विषय आहेत त्याचं चौफेर वाचन जे मिळेल ते वाचावं लागतं खरं Absolutely, तर. absolutely. आणि मग तुम्हाला सगळी तयारी त्याची करावी म्हणजे लागते. मुळात रोजच्या वर्तमानपत्रापासून सुरुवात करावी Exactly. लागेल. आज आमच्याकडे दुर्दैवाने मुलं रोजचं वर्तमानपत्रही वाचत वाचत नाहीत अशी परिस्थिती आहे. दुसरं एक त्याच्यात मला असं सांगायचं की अनेक मुलं मगाशी जसा विषय झाला करीन तर IIT तर काहीच काहीच नाही. करीन तर UPSC तर काहीच नाही असं म्हणून नाही चालणार. कारण UPSC मध्ये सुद्धा परत प्रश्न तसाच आहे. 5-6 लाख मुलं बसणार, 500 मुलं सिलेक्ट होणार. बरोबर. पण त्याच्या जोडीला बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या स्पर्धा परीक्षा आहेत, डिफेन्सच्या स्पर्धा परीक्षा आहेत, अगदी रेल्वेमध्ये जायचं असेल तरी स्पर्धा परीक्षा आहेत, पोलीस खात्यात जायचं असेल तरी स्पर्धा परीक्षा आहेत. आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं सिलेबस एकच आहे. अच्छा. म्हणजे तिथं काय लागतं? इंग्लिश, सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर तिसरं अंकगणित 10वी पर्यंतचं, हो. आणि चौथं रिझनिंग. रिझनिंग एबिलिटी. एवढ्या 4 विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना, आणि जो UPSC MPSC लागतोच. मग या विषयांच्या अभ्यासावरही जर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर या विद्यार्थ्यांना साईड बाय साईड, म्हणजे फक्त UPSC MPSC प्रयत्न करण्याऐवजी याही परीक्षा देत गेले तर UPSC MPSC झालं तर आनंदच आहे. पण काही कारणाने ते नाही झालं तर ह्या परीक्षा देऊन सुद्धा विद्यार्थी आज शासनांमध्ये क्लास 2, क्लास 3 लेवलला जाऊ शकतात आणि नंतर पुढे त्या खात्यातल्या परीक्षा देऊन ते वरती क्लास 1 पर्यंत निश्चितपणे जाऊ शकतात. सर, हे सगळं सांगताना एक गोष्ट अशी प्रामुख्याने जाणवते की आज तुम्हाला एकच एक कोर्स असं नव्हे तर तो कोर्स करत असताना तुम्ही इतरही काही गोष्टी त्याचा अभ्यास करू शकता. ही फ्लेक्झिबिलिटी आता ह्या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये आपण म्हणूयात किंवा अभ्यासक्रमांमध्ये आलेली आहे. तर त्याचा फायदा कसा मुलं करून घेऊ शकतात? निश्चितपणे. आता इथे मी एक उदाहरण देऊ इच्छितो की आपल्याकडे असं एक म्हटलं जातं की आर्ट्सला जाऊन काय करिअर आहे, BA व्हायचं पुढे काहीच नाही. तर आर्ट्स सारखं करिअर करताना सुद्धा विद्यार्थी साईड बाय साईड, म्हणजे जसं मगाशी विषय झाला मल्टीमीडिया अॅनिमेशन, हार्डवेअर नेटवर्किंग, याचे कोर्सेस करून त्यातलं स्किल मिळवू शकतात. ही मुलं फॉरेन लँग्वेजेस शिकू शकतात. जसं आता सध्या आपल्याकडे जर्मन, फ्रेंच, जॅपनीज या भाषांना खूप महत्व आलंय. बरोबर. आणि त्याचे कोर्सेस जर आपल्याला करायचे असतील तर ते साईड बाय साईड तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत करता येतात. आणि मग त्याची जर सर्टिफिकेशन्स, मात्र कुठली तरी सर्टिफिकेशन नाही तर त्या देशांनी रेकमेंड केलेली सर्टिफिकेशन, स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो, जसं आता जर्मनमध्ये A1 to C2 सर्टिफिकेशन्स आहेत, तशीच फ्रेंचमध्ये A1 to C2 सर्टिफिकेशन्स आहेत, तशी जॅपनीजमध्ये EQ पर्यंतची सर्टिफिकेशन्स आहेत. ही सर्टिफिकेशन जर आपण साईड बाय साईड मिळवली तर केवळ या सर्टिफिकेशनच्या जोरावर आपल्याकडे आज करिअरच्या असंख्य ऑपॉर्च्युनिटीची दारं उघडतात. पुन्हा एकदा हे सगळं आणि स्वतःच्या पायावर, म्हणजे ह्या सगळ्या लँग्वेजेस शिकून कुठेतरी काम करण्यापेक्षा शिकवण्याचं काम सुद्धा ही मंडळी करू शकतात. त्याच्यामुळे खूप वेगवेगळी करिअर्स आहेत. सर, सांदपाड्याहून एक फोन आहे, घरात आपल्याशी बोलतायत सांदपाड्याहून. नमस्कार. हॅलो, बालनाथ घरत, नमस्कार. नमस्कार सर. हॅलो. हा, नमस्कार सर. दोघांना पण मला नमस्कार. बोला. हा सर, माझा मुलगा MSc करतोय. माझा मुलगा MSc करतोय. सलग प्रश्न विचारा सर, आवाज हो. माझा मुलगा MSc करतोय, सेकंड इयरला आहे, वय त्याचं 22 वर्ष आहे. तर त्याच्या पुढच्या भविष्यासाठी तरी काय करावं असं मला वाटतंय. बर. MSc सेकंड MSc कशात करतोय तो? हॅलो, MSc चा सब्जेक्ट काय आहे त्याचा? हॅलो. हॅलो. बोला. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, धन्यवाद. आपल्याकडे MSc झाल्यानंतर अनेक प्रकारच्या संधींची दारं उघडतात. जसं आपल्याकडे संशोधन संस्था आहेत, त्या संशोधन संस्थांमध्ये विद्यार्थी जाऊ शकतात. फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, जिथे आज ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते आणि त्यांना प्रोफेशनल त्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करता येऊ शकतो. या विद्यार्थ्यांना परदेशात उत्तम संधी मिळू शकतात. त्याच्याकरता अर्थात परीक्षा द्याव्या लागतात. मग ती GRE TOEFL सारखी परीक्षा असेल तर परदेशात जाऊनही हे विद्यार्थी उत्तमपैकी काम करू शकतात. फूड अँड
न्यूट्रिशन इंडस्ट्रीमध्ये या विद्यार्थ्यांना खूप चांगले चान्सेस मिळू शकतात. त्यामुळे संधी खूप आहेत. फक्त आपल्याला नक्की काय करायचंय हे ठरवून जर त्या क्षेत्रामध्ये गेलो तर या विद्यार्थ्यांना त्याही क्षेत्रांमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. कन्फ्युजन हा एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो 10वी-12वी नंतर. मुळात मला हे करिअर करायचं आहे किंवा मला या क्षेत्रासाठी ही तयारी करायची आहे, हे पालकांना कन्व्हिन्स करणं. कारण कोणाचं ऐकायचा हा खूप मोठा प्रश्न असतो मुलांसमोर. तर हा तिढा कसा सोडवायचा. किंवा दुसरा प्रश्न, एखादा मुलगा जर 11वी सायन्सला असेल आणि त्याला असं वाटलं की सायन्स हे माझं फील्ड नाही, मला आता वेगळं काहीतरी करायचंय, तर ते सुद्धा पालकांना सांगणं हे खूप कठीण असतं त्याच्यासाठी. या दोन्ही गोष्टींसाठी काय सांगाल तुम्ही? नाही, थोडंसं आहे ही वस्तुस्थिती. कारण ब्रँच चेंज हा विषय, हा निर्णय घेणं खूप अवघड असतं. आणि विशेषतः त्याचा सोशल इम्पॅक्ट ह्या खूप मोठा असल्यामुळे बाकीचे काय म्हणतील ह्या एका कारणासाठी विद्यार्थ्यांना शेवटी रखडत त्याच अभ्यासक्रमात राहावं लागतं आणि दुर्दैवाने मग त्याच्यात त्यांचं चांगलं करिअर उभं राहू शकत नाही. बरोबर आहे. माझं पालकांना विनंती अशी आहे की जग काय म्हणेल हे महत्वाचं नाहीये, आपल्याला काय करायचं हे महत्वाचं आहे. आणि त्या विद्यार्थ्याला वेळेवर जर परतीचे मार्ग उपलब्ध असतील तर एखादं वर्ष गेलं म्हणून काही जगबुडी होत नाही. आणि 11वी मला वाटतं उशीर नाही, इनफॅक्ट योग्य वेळ आहे जर काहीतरी बदलायचं असेल करिअर तर. ॲब्सोल्युटली. म्हणजे असे विद्यार्थी मी पाहिलेत की इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षापर्यंत आल्यानंतर ते म्हणतात माझं चुकलंच, मला इंजिनिअरिंगच काय सायन्सही करायचं नव्हतं. मला असं वाटतं की 11वीत एखादं वर्ष गेलं ह्या कारणासाठी तर खूप त्याच्यामध्ये मनस्ताप किंवा वाईट वाटण्यासारखं काही नाही. किंबहुना आपण वेळेवर मार्ग चेंज केलाय असं समजून घेऊन जर त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला योग्य ते पाठबळ जर आपण देऊ शकलो तर खूप चांगलं करिअर त्या विद्यार्थ्याचं दुसऱ्या ब्रँचमध्येही उभं राहू शकतं. दुसरं आमच्याकडे असं आहे की एक दृष्टिकोन बघण्याचा. म्हणजे खूप पालक असे आहेत, आता डिफेन्स क्षेत्र आहे, 12वी नंतर विद्यार्थ्यांना एनडीए मध्ये जाता येतं, 12वी नंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजेस, जी सीएमई नावाचं आर्मीचं कॉलेज आहे, नेव्हल इंजिनिअरिंगचं केरळचं कॉलेज आहे, इथं जाण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. पण पालक म्हणतात नको नको, माझा एकुलता एक मुलगा डिफेन्समध्ये नको, इतक्या लांब नको. हा सुद्धा एक मुख्य, लांबही नको. आणि डिफेन्स बद्दल एक असा कुठतरी गैरसमज की तिथं गेला म्हणजे तो लवकर काही होईल का काय, असं काही होत नसतं. परंतु अशा प्रकारच्या खोट्या भ्रामक भीती बाळगून विद्यार्थ्यांच्या करिअरच्या मार्गामध्ये अडथळा बनण्याचं काम कृपा करून पालकांनी करू नये. आज ह्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम संधी आहेत आणि त्याच्यामध्ये जाण्यासाठीचे अनेक मार्गही उपलब्ध आहेत. घाटकोपरून एक फोन आहे, प्रतीक्षा आपल्याशी बोलतायत. नमस्कार प्रतीक्षा. हॅलो, बोला. मी आता सध्या सेकंड इयरला आहे. हम्म. तर मला हे विचारायचं आहे की मला हे विचारायचंय की मी आता म्हणजे एमएससी करू का कशात. म्हणजे मी सीबीसाठी सब्जेक्ट सेकंड इयरला आहात, कन्फ्युज होत आहे की मी मेडिकल साईडला जाऊ की म्हणजे कोणत्या साईडला जाऊ. आणि मी सीईटीची पण एक्झाम केली आहे. अच्छा, सायन्सला फोर्स करतात की मी मेडिकल साईडला जाऊ, पण मला कन्फ्युजन होत आहे की मी नक्की मला केमिस्ट्री करून करायचंय, म्हणजे लॅब साईडला जायचंय. तर मला जरा तुम्ही माहिती द्या. 12वीची एक्झाम. तुम्ही 12वीत आहात? हो, 12वी आहे. ओके. सेकंड इयर म्हणजे आपण SYJC म्हणू. ओके. 12वीत आहात, आता तुमची मेडिकलच्या एंट्रन्स एक्झामचा रिझल्टही लागेल. तुम्हाला जर केमिस्ट्री या क्षेत्रातच करिअर करायचं असेल तर अजून एक छोटंसं मेडिकल साईडचं क्षेत्र पण उपलब्ध आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. त्यांना लॅब मध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे असं आता त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे फार्मसी या क्षेत्रातनं पण तुम्हाला तिकडे जाता येईल. कारण आज फार्मसी ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये खूप चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे एक क्षेत्र फार्मसी असू शकतं, दुसरं बीएससी MSc केमिस्ट्री करून, विशेषतः बीएससी केमिस्ट्री नंतर तुम्हाला अगदी IIT मध्ये सुद्धा जाता येतं. अच्छा. म्हणजे सर्व IITs भारतातल्या ज्या आहेत त्यांच्याकडे MSc चे कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र बीएससीच्या वर्षी तुम्हाला एक वेगळी एंट्रन्स या IITची जॉईंट एंट्रन्स द्यावी लागते. पण IITतनं MSc करणं, IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर इथनं MSc करणं, यातनं तुमचं करिअर खूप चांगलं उभं राहू शकतं. त्यामुळे तुम्हाला जर स्पेसिफिक विषयात इंटरेस्ट असेल तर केवळ मेडिकलला ग्लॅमर आहे,
म्हणून मेडिकलमध्ये जाणं असा अट्टहास न धरता आपल्याला जे आवडतंय त्या विषयात जाण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर निश्चितपणे त्याही विषयात तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. त्यांना लॅबमध्ये म्हणजे लॅब टेक्निशियन्स वगैरे सुद्धा असं त्या करू शकतात का? तसं पण काही लॅब आहे? टेक्निशियन करता येऊ शकतं, पण मला असं वाटतं केमिस्ट्री हा विषय आवडीचा असल्यामुळे लॅब टेक्निशियन पेक्षा सुद्धा अनेक चांगल्या संधी संशोधनामध्ये म्हणजे जायचं फार्मसी आपण हा आहे. कदाचित जास्ती चांगला त्याच्यातला ऑप्शन असू शकतो, किंवा MSc करून संशोधन क्षेत्रात जाणं हाही एक चांगला ऑप्शन असू शकतो. मुलांनी कोणाचं ऐकायचं? त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज आपण त्याचं उत्तर काही प्रमाणात का होईना जरा देऊया. खरं म्हणजे मुलांनीच नाही, खरं तर प्रत्येकाने स्वतःच स्वतःच ऐकावं. कारण तुमचं मन जे तुम्हाला सांगतं ना तेच नेहमी खरं असतं. बाकीचं काय सांगतात हे ऐकून जरूर घ्यावं. म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हणच आहे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पण जेव्हा विद्यार्थी निर्णय घेतात म्हणजे त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निर्णय घ्यायला अजिबात हरकत नाही, तो घ्यावाच, पण तो लॉजिकली असला पाहिजे. बरोबर. केवळ मला मेडिकल आवडतं म्हणून मेडिकलला जाण्यासाठी किंवा सायन्स जाण्यासाठी विद्यार्थी अट्टहास धरतात, कारण ते एक क्रेज असते. पण त्यावेळेला त्यांनी हे पटवून घेतलं पाहिजे की मला खरोखरच बायोलॉजी आवडतं का, मला फिजिक्स आवडतं का, मला केमिस्ट्री आवडतं का, या विषयातनं मी पुढे जाऊ शकतो का. म्हणजे केवळ आवड, इच्छा एवढंच चालणार नाही, तर त्याबरोबर त्या एबिलिटीज आपल्याकडे आहेत का नाही. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एकदा आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण जाणार म्हटल्यानंतर आपण झोकून देऊन काम करणार का नाही. पॅशन महत्वाचं. पॅशन म्हणजे मला इथं ना त्या आमिर खानचा एक सिनेमा होता 3 इडियट्स, त्यातलं एक वाक्य खूप छान आठवतं. सर आपण बोलूया त्यावर, पण एक पुण्याचा फोन आहे. श्रीकांत देशपांडे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार सर, मी श्रीकांत देशपांडे बोलतोय. तसा विषय आपला 12वीच्या नंतरचा आहे, पण व्यवसाय समुपदेशन असं जे मी वाचलंय त्यावरून मी प्रश्न विचारतोय. बोला. माझा भाऊ आहे विवेक देशपांडे, त्यांनी BCA पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जावाचा कोर्स सुद्धा केलेला आहे, 6 महिन्याचा डिप्लोमा इन जावा. सर हे सर्व केल्याच्या नंतर त्याच्या अकॉर्डिंग टू नॉलेज आम्ही जेव्हा सर्चिंग केलं त्यावेळेला आम्हाला असा प्रॉब्लेम आला की प्रत्येक ठिकाणी जावासाठी एक्सपिरियन्सचा डिमांड केला जातो. मिनिमम 6 महिन्याचा तरी एक्सपिरियन्स असायला पाहिजे. भरपूर पायपीट झाली, अजूनही चालूच आहे. तरी म्हटलं यामध्ये आणखीन काही वेगळं करता येईल का, असा माझा प्रश्न आहे. किंवा या प्रॉब्लेमला कशा प्रकारे फेस करता येईल, म्हणजे वे ऑफ थिंकिंग कशी असायला पाहिजे. धन्यवाद. या प्रश्नालाच आपण मग नंतर डूज अँड डोंट्स आणि आमिर खानचं ते सगळं, कारण अगदी थोडा वेळ आपल्याकडे राहिलेला आहे. काय ह्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर मला दिलं पाहिजे एवढ्या करता, कारण IT इंडस्ट्रीमधला हा बेसिक प्रॉब्लेम आहे. एंट्री इज व्हेरी डिफिकल्ट इन टू जॉब ऑर इंडस्ट्री. एंट्रीचा जो बेसिक क्रायटेरिया आहे ना, सगळ्या IT इंडस्ट्रीचा मुलं फ्रेशर्स घेतात कुठनं, तर इन्स्टिट्यूटमधनं घेतात, कॅम्पस रिक्रुटमेंटमधनं. त्यामुळे आपल्याला आता काय शोधायला पाहिजे, आता एक तर फ्रेशर्सच्या भरती कुठे होतात का, यासाठी कुठे ओपन हाऊस होतात का हे पाहिलं पाहिजे. त्याच्याच जोडीला आपल्याकडे फिनिशिंग स्कूल्स आहेत, जसं सीडॅक हे फिनिशिंग स्कूल आहे, किंवा अनेक प्रकारची फिनिशिंग स्कूल्स उपलब्ध आहेत जिथे 4 महिन्याचे 6 महिन्याचे कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे कॅम्पस रिक्रुटमेंट होते अशा फिनिशिंग स्कूलला आपल्याला जाऊन हा प्रयत्न करता येईल. तिसरा ऑप्शन आपल्याकडे अर्थातच ओपन आहे, तो आहे MCAचा. माझी आपल्याला विनंती अशी आहे की जर MCA करायचं असेल तर मात्र अशी इन्स्टिट्यूट निवडा की जिथे मोठ्या प्रमाणावर कॅम्पस रिक्रुटमेंट होते. म्हणजे जो प्रश्न आज BCA नंतर उभा राहिलाय तो MCA नंतर उभा राहायला नको. बरोबर आहे. त्यामुळे अशा क्षेत्रात जेव्हा आपण पुढे करिअर करायचं म्हणतो त्यावेळेला ह्या बेसिक गोष्टी जर आपण पहिल्यापासूनच माहिती करून घेतल्या तर आपण अशा catch-22 सिच्युएशन मध्ये येत नाही. अगदी शेवटची 2 मिनिटं आहेत. डूज अँड डोंट्स काय करायचं सगळ्याच बाबतीत सांगा. मगाचं एक जे मी सांगितलं होतं आमिर खानचं जे वाक्य होतं हे विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्वाचं. आमिर खान असं आपल्या सहकाऱ्यांना सांगतो की अरे कामयाबी के पीछे मत भागो, काबिलियत के पीछे भागो, कामयाबी अपने आप पीछे से आएगी. त्यामुळे विद्यार्थी आज काय झालं, यशाच्या मागे पळतायत, जीव तोडून पळतायत, पण यश हातात येत नाही असं अनेकदा घडतंय. त्यांनी स्वतःला काबिल करण्यासाठी म्हणजे स्वतःची क्षमता इतक्या लेवलला त्यांनी नेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत की यश हे आपोआप मिळालं पाहिजे. म्हणजे ह्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं. आणि अर्थातच मगाशी मी जिथनं सुरुवात केली तिथं परत एकदा येतो की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी
विद्यार्थ्यांची आवड आणि त्याच्याच बरोबर त्यांची नावड ह्या गोष्टी लक्षात घेऊन करिअर सिलेक्शन केलं आणि त्याची ऍप्टिट्यूड काय आहे, काय चांगली डेव्हलप झाली आहे, काय कमी डेव्हलप झाली आहे पाहून त्याच्या ऍप्टिट्यूड प्रमाणे आणि त्याची आवड आणि नावड लक्षात घेऊन जर करिअरचं सिलेक्शन केलं तर निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्याही शाखेमध्ये उत्तम करिअर हे मिळण्याच्या संधी उपलब्ध आहेतच. आणि प्रत्येकाचं करिअर घडू शकतं. त्यासाठी आपण आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत. यश मिळणार आहे ह्याचा विचार आत्तापासून करायचा नाहीये. आपण छान काबिल होऊयात, क्षमता वाढवूयात आणि छानसं आपलं करिअर घडवूयात. याच नोटवर आज आपण इथे थांबतोय. विषय मोठा आहे पण वेलणकर सरांनी खूप छान माहिती दिली. सर, मनापासून तुमचे आभार. आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप छान प्रश्न विचारले. तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपण भेटणार आहोतच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.